झी 24 तास एक पाऊल पुढे. एलबीटीचा बागुलबा या विषयावर आपण चर्चा करतोय आणि याच मुद्द्यावर मी जातोय प्रदीप शहा यांच्याकडे. प्रदीप शहा, मला तुम्ही सांगा, एलबीटीच्या ऐवजी वॅट मध्ये जर वाढ केली तर एक प्रकारे स्थानिक स्वराज्य संस्थांचं राज्य सरकारवरचं अवलंबित्व वाढणार नाही का? म्हणजे एकीकडे स्वायत्ततेची मागणी करायची आणि दुसरीकडे आपलं अवलंबित्व वाढवायचं. नाही साहेब, असं आहे की आमच्या जवळ बेसिकली फॉर्मॅट वेटचा रेडी आहे. त्याचाच फक्त एक एडिशनल चलन लावायचं आहे. सपोज एक एक्झाम्पल देतो की 0.1% आम्हाला एडिशनल द्यायचे 13,000 कोटीला कॉम्पेन्सेट करायला. तर आज आम्ही 5%च्या एक वेटच्या रिटर्न फाईल करू आणि 0.1 किंवा 0.2 जे काही बी रिव्हर्स वर्किंग केलं तर ते प्रमाणे आम्ही 0.2च्या सेपरेट चलन भरू. ते 0.2च्या सेपरेट चलन डायरेक्टली बीएमसीला जाणार. त्यांना इकडनं तिथे ट्रान्सफर करायची काय गरज नाही. मग तुम्ही एक संपूर्ण वेगळ्या प्रकारची रचना सुचवताय. रचना म्हणजे एक नवीन सॉफ्टवेअर बनवायला लागेल. पण ठीक आहे, त्याच्यामध्ये मला तुम्ही सांगा, या सॉफ्टवेअरमध्ये किंवा या कर प्रणालीत आणि आत्ताच्या सुचवलेल्या एलबीटी मध्ये काय गुणात्मक फरक आहे? सांगतो मी तुम्हाला. फक्त तुम्हाला रजिस्ट्रेशन करावं लागणार आहे. तुम्हाला प्रत्येक ट्रान्झॅक्शन केलं त्याचा हिशोब द्यावा लागणार आहे. कदाचित प्रत्येक ट्रान्झॅक्शनचा हिशोब देणं हे काही व्यापाऱ्यांना सोयीचं नाही, म्हणून आपण हे करताय. नाही, मी त्याच्यासाठी करतोय की आम्हाला एक एडिशनल डिपार्टमेंट नकोय. एडिशनल आज 3 ओक्ट्रे नाक्याचा फक्त जॉब द्यायचा होता. त्याच्यापैकी आता 30 लाख व्यापाऱ्यांनी जॉब द्यायला लागेल आणि 30 लाख व्यापारीच्या घरी त्यांना एम्पल पॉवर दिलेले की कुठेही कसंही जाऊन ते हे करू शकतात करून. आणि ते आम्हाला एडिशनल नकोय. सरकारने आणखीन कोण आम्ही आमच्याप्रमाणे पर्याय देतोय. ते तुम्हाला हे नसेल तर आपला इथे बी टीम आहे, तुमच्याप्रमाणे काढून द्या. मी येतो तुमच्याकडे. आशिष शेलार, नवी मुंबईमध्ये सेसचा प्रयोग अत्यंत यशस्वीरित्या राबवण्यात आला. नवी मुंबईमध्ये आपल्याकडे एक प्रयोग केला गेला. उपकर सेसचा उपयोग अतिशय व्यवस्थितरित्या राबवण्यात आला. तिथे त्याचा काही विरोध झाला नाही. अतिशय लोक सुखाने तिकडे व्यवसाय करतायत. त्याच धर्तीवर जर एलबीटी संपूर्ण महाराष्ट्रात आला तर त्याला विरोध का? हा भाग क्रमांक 1. भाग क्रमांक 2, जर सेसचा प्रयोग नवी मुंबईत यशस्वी होतो आणि कोल्हापुरात तो यशस्वी होत नाही, याचा नेमका अर्थ प्रेक्षकांनी काय घ्यायचा? मुळातच सेस आणि टॅक्स ह्या 2 वेगळ्या गोष्टी आहेत. सेसचं कॅल्क्युलेशन हे येणाऱ्या प्रॉपर्टी टॅक्सच्या आधारावर बेस असतं आणि एलबीटी हा नवीन टॅक्स आहे. त्यामुळे ह्या 2 गोष्टींचं कम्पेअर एका अर्थाने होऊ शकत नाही. कायदेशीररित्या ते बरोबर नाही. हा मुद्दा क्रमांक 1. मुद्दा क्रमांक 2, आजही व्यापारी पैसे द्यायला नाही म्हणतायत का? नाही. मुद्दा क्रमांक 2, महानगरपालिकेला पैसे हवेत का? हो, हवे आहेत. भाजपला ऑक्ट्रॉय नकोय का? नकोय. एलबीटी नकोय का? नकोय. याचं कारण स्पष्ट आहे की मुळात तुम्ही आम्हाला आश्वासन दिलं होतं व्हॅट आणलं त्यावेळेला आम्ही एवढा टक्के व्हॅट लावतो, कारण याच्यातला काही मूलभूत पैसा हा महानगरपालिकांना जाणार होता. तो का नाही दिला? तुम्ही सेस कशाला आणताय, टॅक्स कशाला आणताय? मुळात ते पैसे आम्हाला तुम्ही दिले पाहिजेत. दुसरी गोष्ट, ह्या सगळ्या कलेक्शन मधनं तुम्ही एका अर्थाने पुन्हा एक नवीन रजिस्ट्रेशन डिपार्टमेंट, नवीन इन्स्पेक्टर डिपार्टमेंट, नवीन एका पद्धतीने सगळ्या फायली, पुन्हा त्यातल्या शेड्यूल्स मधले आयटम्स, शेड्यूल्स मधले रेट्स, हे सगळं पुन्हा युडीकडे पाठवा. युडीकडनं मंजूर करून महानगरपालिकेकडे येणार. ह्या सगळ्या गोष्टींना तुम्ही एका अर्थाने मोर हॅरेसमेंट सिस्टीम यू आर डेव्हलपिंग, त्याला आमचा विरोध आहे. आणि म्हणून जितकी सिम्प्लिफाईड प्रोसेस होईल ती करण्यापेक्षा कॉम्प्लिकेटेड प्रोसेसचा आग्रह एलबीटी धरते, म्हणून त्याला आमचा विरोध. बरोबर आहे. महादेव शेलार, या सगळ्यात नाही कसं दिसतंय की आशिष शेलार असतील किंवा प्रदीप शहा असतील, या सगळ्याचा विरोध व्हॅट मधनं येणारा पैसा आम्हाला मिळाला नाही, भाग क्रमांक 1. दुसऱ्या प्रकारची कर रचना आल्यानंतर त्याच्यातनं हॅरॅसमेंट जास्त होईल अशा स्वरूपाची असलेली भीती, ही भीती घालवण्याकरता सरकारने तुमचा पक्ष नेमका आता काय करणार? नाही, व्हॅट मधून आलेला पैसा हा महानगरपालिकांना वेगळा दिला पाहिजे. म्हणजे तुम्ही खेडेगावामध्ये काही कंझ्युमर आहेत त्यांच्यावरती तुम्ही हे काही गोष्टी लादणार आहात का? आज महाराष्ट्रामध्ये अर्बनायझेशन गतीने होत आहे इतर राज्याच्या विषयी. इतर राज्य छोटी छोटी आहेत. मी मुळात काय सांगतो की स्थानिक स्वराज्य संस्था हद्दीत वापर व विक्री व खप या प्रयोजनासाठी आयात होणाऱ्या या वस्तूंवर कर आकारण्याचे अधिकार स्थानिक स्वराज्य संस्थांना राज्यघटनेतील परिच्छेद 243X तरतुदीनुसार व त्यान्वये राज्य शासनाने केलेल्या महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमातील तरतुदीनुसार प्राप्त झालेले आहेत. हा कुठेही या घटनेला छेद लागू नये.
कुठेही त्याचा अवमान होऊ नये हा खऱ्या अर्थानं हेतू आम्ही ठेवलेला आहे. आणि म्हणून म्हणजे सरकार आमचं आहे, खरं पाहिलं तर सरकार आमच्याकडे आल्यानंतर आम्ही आनंदाने ते घ्यायला पाहिजे होतं, परंतु नाही, आम्हाला कुठल्याही या घटनेच्या ज्या तरतुदीला आम्हाला त्याला कुठेही बाधा आणायची नाही. म्हणून महानगरपालिकांची जी स्वायत्तता आहे ती कायम राहिली पाहिजे. आज अर्बनायझेशन महाराष्ट्रात इतक्या तेजीने होत आहे, गतीने होत आहे, त्यांना देखील पैसा आला पाहिजे. आज इन्फ्रास्ट्रक्चर, पायाभूत सुविधा देण्यासाठी कितीतरी खर्च होतो आणि म्हणून दे शुड नॉट बी डिप्राइव्ड फॉर देअर डेव्हलपमेंट. हा उद्देश मुख्यमंत्र्यांचा स्पष्ट आहे. आणि ह्याचा अर्थ मगाशी मी सांगतोय की त्याचा अर्थ आमचे मित्र आशिष शेलार वेगळ्या प्रकारे सोयीस्कर लावतायत. त्यांच्याही इतर राज्यांमध्ये काय गोष्टी घडतायत तेही आपल्याला माहिती आहेत. मी आता ऑफ द रेकॉर्ड बोलतो, मी त्यांचं नाव घेत नाही, की यांच्यातलेच काही नगरसेवक मला भेटले होते. आमच्या प्रवीण छड्डाच्या मुलीचं लग्न होतं, त्यावेळेला त्यांनी तर मला असं सांगितलं की तुम्ही खरं तर आमच्या पक्षाचा निषेध करायला पाहिजे, की इकडे एक पॉलिसी तिकडे एक पॉलिसी, अशा पद्धतीने. म्हणजे फक्त काँग्रेस पक्षांच्या धोरणांना विरोध करणं हा एक कलमी कार्यक्रम भाजपचा आहे. आपण अनेक गोष्टी घेऊ म्हणजे अन्न सुरक्षा बिल असेल, फक्त विरोध करायचा. आपण एलबीटीवरच आता फक्त बोलूया. आता डायरेक्ट वेळ झाली एका ब्रेकची आणि यानंतरच्या शेवटच्या भागामध्ये चर्चा करणार आहे की यातल्या अंमलबजावणीतले जर दोष असतील तर ते दोष कशा प्रकारे दूर करता येईल या विषयावरची अतिशय सकारात्मक चर्चा आपण शेवटच्या भागात करणार आहोत. कुठेही जाऊ नका, पाहत राहा झी24 तास. आपण पाहताय एलबीटीचा बागुलबुवा. झी 24 तास, एक पाऊल पुढे.